की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, मग मी उभं करणार. अरे तू काय एकटा मालक झाला का? आणि एबी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावं त्यांनी. उमेदवारांना द्या, हे सगळे स्वार्थी आहेत. त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, मग मी उभं करणार. अरे तू काय एकटा मालक झाला का? सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई, आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला. हुकुमशाही नाही चालत, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असं नाही चालत. काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही प्रश्न असतील, त्यांचे काही म्हणणं ऐकावं लागेल, व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल, ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या मागासवर्गीयांचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल. तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो. पण मग मी संजयचा आणि विजयचा फोन आला, ती म्हणते सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या. पण अजिबात द्यायच्या नाहीत, सगळ्यांनी मिळून आपण ठरवू. हे काही एकट्याचं घरचं कोणाचं लग्न आहे काय? हे आपल्या 2.25 लाख मतदारांचं उद्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि त्याच्यातनं माझ्या बीडचा, शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला कायापालट करायचा आहे. ती करण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि त्याकरता आमच्या उमेदवार दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील. पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि ताठ मानेने चालायची आपल्याला सवय. त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत. त्यांच्या आशीर्वादावर पुढचे 5 वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे, मला विश्वास आहे. माजी आमदार साठी ॲक्टिव्ह झाले, नेमकं नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि काका आल्यामुळं आता पुतण्याची ताकद वाढली? हो, आदरणीय अण्णा आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं आहे आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागलेले. कुणाकुणाची सभा होणार आहे आगामी कालावधीमध्ये? मुख्यमंत्र्यांची सभा होण्याची देखील शक्यता आहे? आता आज सगळा शेड्यूल येईल, पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार ह्या आमच्या नेत्या आहेत, त्या बीडला येतील. त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा बीडला येईल. ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना कळवू. 35 वर्षामध्ये काय केलं असा आरोप देखील अजितदादांनी काल केला. 35 वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे. 35 वर्षात 7 वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात आपण काय करणार आहेत याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेवावं लागतं. आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच 80-90% सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत. आणि 35 वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल. भैया, अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही. आणि एबी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची, काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे. मी दादांना स्वतः बोलण्याचा याबाबतीत प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही. आता त्यांना प्रीफीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावं त्यांनी. आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी, म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.